नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अदू धावतच व्यंको महाराजांना आवाज देत येतो आणि तो खूप घाबरलेला असतो. तेव्हा हे बघून व्यंको महाराज आश्चर्याने अदूकडे बघायला लागतात आणि त्याला म्हणतात की अरे अदू, आधी शांत हो आणि नीट सांग की नेमकं काय झालं आहे. तेव्हा अदू आता घाबरत सांगायला लागतो की तो करिश्माच्या केसमध्ये खोटी साक्ष देणारा मिटकर नाही का. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की हो, तो तुरुंगात होता, काय झालं. यावर अदू सांगतो की पोलिसांच्या कोठडीत होता, आता नाही आहे. तेव्हा हे ऐकून व्यंको महाराज खूप शॉक होतात आणि म्हणतात की म्हणजे तो पळाला. यावर अदू सांगतो की नाही काका, त्याचा पोलीस कोठडीतच खून झाला आहे आणि तो पण खुद्द पोलीस इन्स्पेक्टरनेच गोळी घातली आहे त्याला. हे ऐकून व्यंको महाराज खूप शॉक होतात आणि म्हणतात की अरे काय सांगतोयस अदू. तेव्हा अदू की हो रे, पोलिसांनीच मारलं त्याला. आता हे सगळं श्रीकलाने चोरून ऐकलेलं असतं आणि ती हे ऐकून हसायला लागते आणि म्हणते की जो श्रीकलाच्या मार्गात अडवा तो कायमचा अडवा, आणि म्हणते की एक तीर आणि दोन शिकार, मिटकर तर गेला आणि इन्स्पेक्टरला पण संपवलं, असं म्हणून ती हसायला लागते. तर इकडे इंदू आता खूप घाबरलेली असते आणि तिला सतत राहून राहून इन्स्पेक्टरने मिटकरला गोळ्या घातल्याचं दृश्य डोळ्यासमोर येत असतं आणि हे सगळं आठवून इंदू खूप घाबरलेली असते आणि ती विचार करत म्हणत असते की असं काय घडलं असेल की इन्स्पेक्टर सरांनी मिटकरला डायरेक्ट संपवून टाकलं. आता इंदू अजूनही तिथेच असते. तितक्यात आता दुसरे इन्स्पेक्टर येतात आणि विचारायला लागतात की इन्स्पेक्टर भोसले कुठे आहेत. तेव्हा तिथे असणारे एक पोलीस कर्मचारी त्यांना सांगतात की त्यांना आतमध्ये बेड्या घालून बसवले. तेव्हा सर्व तिथे असणाऱ्या माणसांना बघून ते इन्स्पेक्टर साहेब विचारतात की हे सगळेजण इथे काय करत आहेत. तेव्हा ते पोलीस कर्मचारी सांगतात की हे सगळे विटनेस आहेत. तेव्हा ते इन्स्पेक्टर म्हणतात की ठीक आहे, त्या इन्स्पेक्टरला बाहेर घेऊन या, कारण त्याला चौकशीसाठी न्यावं लागेल, जा घेऊन या. तेव्हा तो पोलीस कर्मचारी जाऊन आता इन्स्पेक्टर गुलाब भोसलेला बाहेर घेऊन येतो. आता तो इन्स्पेक्टर अजूनही भानात नसतो आणि तो एकटक कुठेतरी बघत असतो. तेव्हा हे बघून इंदू आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागते. आता ते दुसरे इन्स्पेक्टर गुलाब भोसलेला विचारायला लागतात की इन्स्पेक्टर भोसले, गोळी तुम्हीच चालवली का. तेव्हा इन्स्पेक्टर भोसले आता मान डोलावूनच हो म्हणून सांगतो. आता इन्स्पेक्टर त्याला अजून काही प्रश्न विचारायला लागतात, तर इन्स्पेक्टर भोसले मात्र प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मान डोलावूनच देत असतात. आता हे बघून इंदू खूप शॉक झालेली असते आणि आश्चर्याने इन्स्पेक्टरकडे बघत असते. आता इंदूला आठवतं की मोठ्या बाई आणि गोपाळसुद्धा असंच काहीतरी वागत होते आणि हे सगळं आठवून इंदू खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की इन्स्पेक्टर साहेबांचे डोळे साप भिजलेले दिसत आहेत आणि हे असं का होत आहे, असं का वागत आहेत, हे काहीच कळत नाही आहे. त्या श्रीकलाचा याच्याशी काही संबंध असेल, तिने यांना भूल तर पाडली नसेल ना. आणि म्हणते की पण या दोघांचा काय संबंध असेल आणि जरी असला तरी नेमका काय असेल, असं म्हणून इंदू हा सगळा विचार करून खूप टेन्शनमध्ये आलेले असते. तर दुसरीकडे व्यंको महाराज श्रीकलाशी बोलत असतात आणि ते श्रीकलाला म्हणतात की श्रीकला, तुझ्या बाळावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी हरिपाठ खूप महत्त्वाचा आहे. कसं आहे, येणाऱ्या प्रत्येक दिवसामागे आई म्हणून तुझं मन तयार होत असतं, तसंच तुझ्या बाळाचं मनही रोज दिवसेंदिवस सुदृढ तयार होत असतं आणि त्यासाठी चांगले संस्कार होणार अतिशय गरजेचं आहे. हरिपाठ ह्यातलाच एक महत्त्वाचा संस्कार आहे. अगं, गर्भसंस्कार म्हणतात ते हेच की, असं म्हणून व्यंको महाराज आता अभंग गायला लागतात. तर श्रीकला मात्र नाटक करत व्यंको महाराजांकडे बघून हात जोडून बसलेली असते. आता इकडे व्यंको महाराज अभंग गातच असतात, तर इकडे श्रीकला मात्र मनातल्या मनात खूप वैतागलेले असते आणि ते म्हणते की हे गरोदरपणाचं नाटक करून मी ना माझ्या पायावरच धोंडा मारून घेतला आहे, किती बोर करतोय हा व्यंको. आता तितक्या तिथे इंदू येते आणि व्यंको महाराज आणि श्रीकलाकडे बघायला लागते आणि श्रीकलाला असं व्यंको महाराजांच्या समोर हात जोडून बसलेलं बघून इंदूला खूप राग येतो आणि ती मनातच म्हणते की किती नाटकी आहेस ग, साध्या सरळ माझ्या व्यंको महाराजांना फसवताना जरा लाज वाटत नाही का ग तुला. आता व्यंको महाराजांचा इकडे हरिपाठ म्हणून झाल्यावर श्रीकलाचं लक्ष अचानक इंदूकडे जातं. तेव्हा श्रीकला इंदूला म्हणते की इंद्रायणी ताई, बाबा किती छान हरिपाठ ऐकवतायत ना, तुम्ही पण ऐका ना माझ्यासोबत, या ना. यावर इंदू मात्र काही उत्तर न देता खूप रागाने श्रीकलाकडे बघत असते. तेव्हा श्रीकला अजून इंदूला म्हणायला लागते की या ना ताई. तेव्हा इंदू आता नाईलाजाने श्रीकलाजवळ बसायला जायला लागते. तेव्हाच त्या व्यंको महाराज श्रीकलाला म्हणतात की श्रीकला, आजच्या पुरता हा एवढा एक अभंग पुरेसा आहे, पुढचा अभंग मी तुला नंतर ऐकवीन कधीतरी. तेव्हा हे ऐकून इंदू आश्चर्याने व्यंको महाराजांकडे बघायला लागते.
तेव्हा व्यंको महाराज इंदूला टोमणा मारत म्हणतात की कसं आहे, अभंग ऐकत असताना आजूबाजूला निर्मळ मनाची माणसं असणं खूप गरजेचं असतं. असं म्हणून ते इंदूशी आता काहीही न बोलता तिथून लगेच निघून जातात. तेव्हा हे बघून इंदूला खूप वाईट वाटतं. इकडे श्रीकला मात्र खूप खुश झालेले असते आणि ती आता इंदूजवळ येते आणि इंदूला म्हणते की तुम्ही निर्मळ मनाचे नाही आहात असं म्हणाले ते. तेव्हा इंदू आता खूप रागाने श्रीकलाकडे बघायला लागते. यावर श्रीकला तिला म्हणते की माझ्याकडे डोळे वटारून का पाहताय तुम्ही, मी नाही बोलले असं, तुमचे गुरु व्यंको महाराजच बोलले. आणि ती इंदूला अजून वाईट वाटावं यासाठी म्हणायला लागते की असं कोणी बोलतं का आपल्या शिष्याला, बिचारी ग बिचारी, अशी वेळ कोणावरच येऊ नये. तेव्हा आता हे ऐकून इंदूला खूप राग येतो आणि ती रागातच श्रीकलाला काहीतरी बोलणार तितक्यात श्रीकला इंदूला थांबवते आणि म्हणते की ऐका ना, आधीच तुमच्या गुरूंनी ना खूप बोर केले हो मला, त्यात अजून तुम्ही काहीतरी बोलून मला बोर करू नका प्लीज, असं म्हणून ती लगेचच तिथून निघून जाते. तर इकडे इंदूला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं आणि ती खूप असह्य होऊन श्रीकलाकडे बघत असते. आता यानंतर इंदू तिच्या खोलीत येते तर तिथेच आता अदू बसलेला असतो. तेव्हा इंदू अदूशी काहीच न बोलता तिथेच त्याच्या बाजूला बसते. तेव्हा अदू आता इंदूकडे बघून तिला लगेच विचारायला लागतो की इंदू अगं फोन का लागत नव्हता तुझा. यावर इंदू सांगते की बॅटरी संपली होती. तेव्हा अदू विचारतो की इंदू अगं हे पोलीस स्टेशनमध्ये जे झालं मिटकरसोबत तेव्हा तू होतीस ना तिथे. तेव्हा इंदू सांगते की नाही म्हणजे अगदी प्रत्यक्ष नाही, पण पोलीस कोठडीत जेव्हा इन्स्पेक्टरने त्याला गोळी घातली ना तेव्हा बाहेरच उभी होते. अरे मी 5-10 मीटरच्या अंतरावरच होते. तेव्हा अदू म्हणतो की खूप डेंजर आहे ग इंदू हे सगळं, पण आता याने करिश्माच्या केसवर तर काही परिणाम. यावर इंदू म्हणते की आता मोहितरावचा खुनी कोण आहे हे नव्याने शोधावं लागेल. अरे अदू, त्या मिटकरसोबत सगळ्या लेखी संपला. तेव्हा अदू विचारतो की पण त्या इन्स्पेक्टरने असं का केलं असेल, तो काही बोलला का. यावर इंदू म्हणते की नाही ना, विचित्र ट्रॉमामध्ये होता बघतो, अशी भिजलेली नजर घेऊन बसला होता आणि म्हणते की अशी नजर मी. आणि तिला आता लगेचच प्रेमनाथचं वागणं आठवतं. प्रेमनाथसुद्धा सेम असाच एकटक शून्यात बघत बसलेला असतो. आता हे आठवताच इंदू मनातच म्हणते की हे का आणि कसं झालं आणि यामागे कोण आहे हे शोधायलाच लागणार आहे. कदाचित खूप गोष्टी बाहेर येतील यातून. तर यानंतर इकडे आपण पाहतो की व्यंको महाराजांनी शकुंतला बोलत असतात. तेव्हा शकुंतला व्यंको महाराजांना म्हणते की अहो आज श्रीकलाला चक्कर आली, हे काही चांगलं नाही आहे. यावर व्यंको महाराज शकुंतलाला म्हणतात की हो ग, मला काय वाटतं शकू, आपण तिला घेऊन एकदा डॉक्टरांकडे जाऊया आणि व्यवस्थित चेक करूया. यावर शकुंतला म्हणते की हो, त्यात तिची सोनोग्राफी करायची राहिली. त्या दिवशी नारायणीने अपॉइंटमेंट घेतली होती खरी, पण मग मोठ्या बाईंना ते काळे मणी सापडले, मग त्या इंदूला रागवल्या आणि त्या सगळ्या ह्याच्यात श्रीकलाची सोनोग्राफी करायची राहून गेली. यावर व्यंको महाराज म्हणतात की पण एक लक्षात ठेव शकू, आता त्या पोरीची काळजी घेणारे आपण दोघेच आहोत. तेव्हा शकुंतलाला सुद्धा व्यंको महाराजांचं म्हणणं पटतं आणि ती म्हणते की बरोबर बोलताय तुम्ही, आणि म्हणते की त्या तालुक्याच्या डॉक्टरचा नंबर मिळवा कुठून तरी, म्हणजे आपण तिघेही जाऊया आणि तिला तपासून आणूया. यावर व्यंको महाराजसुद्धा लगेचच तयार होतात आणि म्हणतात की हो चालेल, मी मिळवता नंबर, आपण घेऊन जाऊया तिला डॉक्टरांकडे. तर दुसरीकडे इंदू आता मोठ्याबाईंच्या खोलीत आलेली असते आणि ती त्यांना सांगत असते की मोठ्याबाई, त्या श्रीकलेने तुम्हाला चहा पाजून कसं वश केलं होतं, तुम्ही कशा दिसत होता अशा विजलेल्या नजरेने, तसंच तो इन्स्पेक्टर दिसत होता. तुम्ही सारखं म्हणायचा ना गोपाळ कधी कधी असा हरवल्यासारखा दिसतो, अगदी तसंच. यावर मोठ्याबाई म्हणतात की अगं पण ते सगळं तर श्रीकला करायची. तेव्हा इंदू म्हणते की हाच विचार आला माझ्या डोक्यात. तेव्हा हे ऐकून मोठ्याबाई आश्चर्याने म्हणतात की पण मग ती श्रीकला आणि तो इन्स्पेक्टर यांचा एकमेकांशी संबंध असूच शकत नाही. यावर इंदू म्हणते की असं आपल्याला वाटते मोठ्याबाई. तेव्हा यावर मोठ्याबाई म्हणतात की म्हणजे तुला असं वाटतं या दोघांचा काहीतरी संबंध आहे, पण असं कसं होऊ शकतं, म्हणजे तुझ्या गावच्या बोरी आणि माझ्या गावच्या बाबळी असं कसं होऊ शकतं. आणि म्हणतात की मला एक गोष्ट सांग की त्या करिश्माच्या केसचा अभ्यास करत असताना मिटकर आणि श्रीकला यांचा काहीतरी संबंध आहे असं तुला कधी जाणवलं का. तेव्हा इंदू विचार करत म्हणते की म्हणजे तसं कधी दिसलं तर नाही. यावर मोठ्याबाई म्हणतात की मग उगाच काहीतरी बोलायचं. तेव्हा इंदू म्हणते की अहो मोठ्याबाई, उगाचच नाही, माझं मन मला सांगते की या सगळ्यात या श्रीकलेचा काहीतरी संबंध आहे म्हणजे आहे. अहो मिटकरच्या मरणाने मोहितरावचा खुनी पकडणं अजूनही अवघड झाले बघा. तेव्हा यावर मोठ्याबाई म्हणतात की हो, पण या सगळ्यात श्रीकलेचा काय फायदा. तेव्हा इंदू म्हणते की तेच तर कळत नाही आहे ना, खूप गोंधळ झाला आहे ओ डोक्यात. आणि ती थोडासा विचार करत म्हणते की मोठ्याबाई, त्या इन्स्पेक्टरला भेटता आलं ना आपल्याला तर खूप बरं होईल बघा, काहीतरी केलंच पाहिजे. तेव्हा मोठ्याबाईसुद्धा थोड्याशा विचारात पडतात.
तर आता यानंतर मध्यरात्री आपण पाहतो की इंदूला पुन्हा तेच स्वप्न पडतं ज्यात श्रीकलाने सर्व दिग्रजकरांना घराबाहेर हकललेलं असतं. आता इंदू पटकन दचकून जागी होते आणि ती खूपच घाबरलेली असते आणि म्हणायला लागते की दिग्रजकरांच्या घरातून दिग्रजकरांनाच बेदखल केलं जाते. हे स्वप्न पुन्हा पडलं मला, म्हणजे नक्कीच काहीतरी अघटित घडणार आहे असं म्हणून इंदू खूप टेन्शनमध्ये येते. आता यानंतर ती किचनमध्ये जाऊन पाणी प्यायला लागते. तितक्यात इंदूच्या कानावरती कसला तरी आवाज पडतो. आता इंदू हळूच त्या आवाजाच्या दिशेने जाते की नक्की काय प्रकार आहे आणि हे बघायला लागते. तर तिला समोर श्रीकला आता रत्नाशी बोलत असताना दिसते. आता हे बघून इंदू खूप शॉक होते आणि रत्नाकडे बघत म्हणायला लागते की ही बाई नक्की कोण आहे. आता अंधार असल्यामुळे तिला फारसं काही नीट दिसत नाही. तेव्हा इंदू खूप वैतागते आणि म्हणते की या अंधारामुळे ना नीट दिसत पण नाही आहे. काय चाललं हे सगळं आणि ही श्रीकला काय करते इथे. तर इकडे श्रीकला आता रत्नाला विचारत असते की मी सांगितलेली गोष्ट आणली आहेस ना तू. तेव्हा रत्ना लगेच तिने आणलेली अर्काची बॉटल श्रीकलाकडे देते. तेव्हा हे बघून श्रीकला खूप खुश होते. तर इकडे इंदू हे सगळं बघत असते, मात्र अंधारामुळे तिला नीटसं काही दिसत नाही. तेव्हा इंदू विचार करत म्हणते की काय दिलं असेल या बाईने श्रीकला आणि नेमकी कसली देवाणघेवाण सुरू आहे या दोघींमध्ये. तर इकडे श्रीकला खुश होऊन रत्नाला म्हणते की या अर्कामुळे ना आता माझी खूप कामं सोपी होणार आहेत बघ. बरं झालं तू घेऊन आलीस ते. त्या गरोदरपणाचं नाटक करते ना, तर ती इतकं अंगाशी आलं आहे माझ्या की स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतला आहे मी. ते व्यंकू आणि ती शकू घराबाहेर पडूच देत नाहीत मला. तर इकडे इंदू या दोघींकडेही बघत असते आणि म्हणते की या बाईला कुठेतरी बघितलं आहे मी. आणि इंदूच्या आता लक्षात येतं की मंदिरात जात असताना ज्या बाईचा इंदूला धक्का लागलेला असतो ती हीच बाई आहे. तर हे आठवून इंदू खूप शॉक होते आणि म्हणते की ही तर त्या दिवशी कीर्तनात आली होती, हेच घोंगडं पांघरून आली होती, तीच बाई आहे ही. तर इकडे श्रीकला आता रत्नाशी बोलतच असते आणि बोलत असताना तिचं अचानक लक्ष रत्नाजवळ असणाऱ्या सुरीकडे जातं. तेव्हा श्रीकला आश्चर्याने विचारते की हा सुरा का घेऊन फिरतेस तू. यावर रत्ना सांगते की माझ्या संरक्षणासाठी नको का. तुला भेटायला येणं म्हणजे किती जिकरीचे काम आहे, सांभाळून राहायला नको. यावर श्रीकला म्हणते की ठीक आहे मी आता जाते, तू पण जा सांभाळून. असं म्हणून श्रीकला लगेचच आता धावतच आत येते आणि पटकन दरवाजा लावून घेते. तर इंदू इकडे एका ड्रमाच्या पाठी लपलेली असते आणि श्रीकला तिच्या खोलीत निघून जाताच ती पटकन दरवाजा उघडते आणि बाहेर येते आणि रत्नाकडे बघायला लागते. तर रत्ना आता बडबड करत इकडे निघालेली असते. तितक्यात पाठीमागून इंदू येऊन रत्नाचं तोंड दाबायला लागते आणि रत्नाला मात्र आता काहीही कळालेलं नसतं आणि ती स्वतःला इंदूच्या तावडीतून कसाबसा सोडवण्याचा खूप प्रयत्न करायला लागते. आता रत्ना कसंबसं स्वतःला सोडवते आणि इंदूला जोरात धक्का मारते. तेव्हा इंदू तिथे खाली पडते. तर हे बघून रत्ना लगेचच तिथून पळ काढते. हे बघून इंदू जोरात रत्नावर ओरडते आणि म्हणते की ए थांब, आणि तिच्या पाठी लगेचच पळायला लागते. तर इकडे रत्ना पळत असताना तिचा पाय कशात तरी अडकतो आणि ती तिथेच खाली पडते. इतक्यात आता इंदू तिथे येते आणि रत्नाकडे खूप रागाने बघायला लागते आणि साडीचा पदर बिदर खोचून रत्नाजवळ जाते आणि तिच्या पायावरती जोरात लाथा मारायला लागते, जेणेकरून रत्नाला पळता येणार नाही. आता दोघींचं बऱ्याच वेळ अशी पकडापकडी चालूच असते. म्हणजे रत्ना स्वतःला इंदूच्या तावडीतून सोडवत असते, तर इंदू परत तिला पकडत असते. आता रत्ना तिच्याजवळ असणारी सुरी काढते आणि जोरात इंदूच्या हातावर वार करते. आता हाताला जोरात लागल्यामुळे इंदू खूप मोठ्याने ओरडते आणि पटकन आता तिच्या हातातून रत्ना सुटते. तर हे बघून रत्ना आता लगेचच तिथून पळ काढते. तेव्हा इंदू इकडे खूप टेन्शनमध्ये येते आणि ओरडत म्हणते की आज सुटलीस, जर सापडली असती ना तर या श्रीकलाचा खेळ संपला असता. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की मोठ्या बाई इंदूला म्हणत असतात की मला असा डाऊट आहे की ती आपल्यापासून काहीतरी लपवते. या गोष्टीची खात्री आहे की त्या कुपीतलं औषध होतं ना, ते ती लपवते बहुतेक आपल्यापासून. तेव्हा इंदू म्हणते की याचा शोध तर लावलाच पाहिजे मोठ्या बाई. तर आता यानंतर श्रीकला तिच्या खोलीत असते आणि कपाटात काहीतरी ठेवत असते. तेव्हा मोठ्या बाई हळूच तिच्या खोलीत येतात आणि श्रीकलाला आवाज देतात. तेव्हा श्रीकला खूप घाबरून आता मोठ्या बाईंकडे बघायला लागते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.